धुळे शहरात अवैध दारू विक्री आणि 2 नंबरचा व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। विशेषतः नगरपालिका परिसर, नदीकाठ, साक्री रोड, MIDC तसंच सिव्हिल हॉस्पिटल समोरील भागात नियमांचं उल्लंघन करून दारू विक्री होत असल्याचा दावा केला जात आहे। आरोपानुसार राज्य शुल्क विभागाचे पथक कारवाई करण्याऐवजी केवळ मासिक हप्ते गोळा करण्यात व्यस्त असून दर महिन्याला 10 ते 15 लाख रुपयांची वसुली होत असल्याची चर्चा शहरात आहे। तसंच या रकमेतील हिस्सा वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जात असल्याचाही आरोप करण्यात आला असून याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी होत आहे। याहून गंभीर बाब म्हणजे काही वाईन शॉपवर शालेय विद्यार्थ्यांनाही देशी दारू सहज उपलब्ध होत असल्याचा आरोप आहे। जर हे सत्य असेल तर संबंधितांवर कठोर कारवाई होणं आवश्यक आहे। धुळे शहरात अवैध दारू, मिक्स दारू आणि नशायुक्त पदार्थांची विक्री जोमात सुरू असताना कारवाई करणारी यंत्रणा मात्र कोमात गेल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होतीये। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.